काय ओळखलं का या भाजीला? बिलकुल बरोबर आहे तुमचं. या भाजीला म्हणतात आंबाळीची भाजी. कुणी कुणी खाल्ली आहे बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग हिला करूया स्वच्छ आणि धुवून काढूया. लेट्स गो. आता हे बॉईल झालेले आहेत, यांना थंड करू. यांना बॉईल करावं लागतं कारण याचे पानं कडक असतात. जर आपण असेच शिजवले तर ते खायला चविष्ट वाटत नाही आणि त्यांचा क्रंचीपणा जो असतो कडकपणा तो जात नाही. जसे कोबीचे पानं असतात त्यांना पण आपल्याला वाफलून घ्यावं लागते, बॉईल करून घ्यावं लागते, तसं यांना बॉईल करून घ्यावं लागते. आता यांना थोडं गार होऊ देऊ, मग यांना ड्रेन करूया. आता हे थंड झालं आहे, हे आपण यांना रिमूव्ह करू. झालेली आहे बघा. आता तुम्हाला आंबट आवडत असेल तर हिच्यामध्ये पाणी राहू द्यायचं. जर तुम्हाला मीडियम आवडत असेल, जास्ती आंबट नसेल आवडत किंवा जे ॲज इट नॅचरल आवडत असेल तर हिला पिळून काढून घ्यायची. अशी याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मी याला पिळून काढून घेते. पहा किती छान मॉइस्ट झालेली आहे. जास्ती आंबटही नको आणि फिकी पण नको. ठीक आहे. यातल्या काळ्या काढून घेतलेल्या आहे आणि ही भाजी बनवायला आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा, लाल मिर्च, देन राई, जिरं आणि काही लसूण, हळद, मीठ तेलामध्ये फोडून द्यायचे. आता यातला काहीसा पार्ट मी थोडा बाजूला काढून ठेवणार आहे. तो आपल्याला कामात येणार आहे. तो कशासाठी कामात येणार आहे मी नंतर सांगते तुम्हाला. ठीक आहे. मला थोडी भाजी आंबटसरच आवडते. तुम्हाला कशी आवडते तुम्ही नक्की सांगाल. चला तर हिला आता आपण फोडणी घालूया. त्यासाठी आपण कढईमध्ये टाकूया तेल. तेल करूया गरम. आपण यांना याच्यामध्ये घालायचं आहे आता मीठ चवीनुसार, थोडी हळद, मिक्स इट. आता जी आपली बॉईल केलेली आंबाळी आहे ती आपण याच्यामध्ये घालायची.
भाजी शिजलेली आहे बघा, छान एकजीव झालेली आहे, तेल सुटलेलं आहे. त्यावरती मी टाकेन थोडा सांबार, छान गार्निश करते आहे. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे खूप आवडेल. आता आपण वळूया नेक्स्ट स्टेपकडे. गव्हाचं पीठ 1 वाटी, आपल्याला घालायचं थोडं मीठ, हळद, मेन इन्ग्रेडियंट द स्टार, वन अँड ओनली आपली आंबाडीची भाजी. आता याला छान कुचकरून घ्यायचं आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता ठेवूया याला 5 मिनटं रेस्ट करायला. आता आपला 10 मिनटं झाले रेस्ट देऊन आपल्या पिठाला. आता आपण तवा मांडूया आणि आपली भाकर रेडी करूया. लेट्स गो. याच्यामध्ये तेल उरलेलं ना, पण मोठ्या आसेवरती गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण छान कणकीला एक शेवटचं मळून घेऊ छानपैकी. डन. आपली भाकर झाली आहे रेडी. आता आपला तवा पण झालेला आहे गरम, आपण तव्यावरती टाकूया. अशा पद्धतीने आपली भाकर झाली आहे बघा. ती थोडी थोडी शिजते आहे. तिला आता कमी आचेवरती ठेवायची, आपल्याला मस्त होऊ द्यायची. 1 नंबर झक्कास. वाव. आपली जी भाकर आहे ती पलटवणार आहे, म्हणून आता मी तुला त्याला पाण्याने ओला करते. राईट. पहा छान निघते आहे. वाव, छान झाली. आता आपण याच्यावरती थोडं तेल घालूया. तुम्ही बटरही घालू शकता, तूपही घालू शकता. खूप छान फ्लेवर येतो, खूप छान टेस्ट येते आणि लवकर शिजते पण. तिला कमी आचेवरती होऊ द्यायचं आहे. आपली भाकर रेडी झाली आहे बघा. हा फर्स्ट, हा सेकंड साईड रेडी टू सर्व. चला आता आपण करूया प्लेटिंग. गार्लिक चिली ऑइल आहे जे आपण बनवलेलं.
तर कशी वाटली तुम्हाला आपली डिश, आपली आंबाडीची भाजी आणि आंबाडीची भाकरी? नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय. आता भाजी भाकरी झाली खाऊन, आता थोडंसं थंड पण झालं पाहिजे, राईट? त्यासाठी आपण बनवणार आहे मँगो शेक, तोही अगदी 5 मिनिटात, बिलकुल इझिली. ते प्रथम घालायची आपल्याला पिठी साखर, 2 मोठा स्पून आहे म्हणून मी 1च चम्मच घालणार. लहान असेल तर 2 ते 3 चम्मच घाला. ब्लॅक सॉल्ट थोडं चव येण्यासाठी, काळं मीठ आणि थंड थंड दूध. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंब्याचे क्यूब्स. काही ग्राइंड करायची गरज नाही आहे, बिकॉज आपण पिठी साखर घातलेली आहे, तर ती विरघळायला जास्ती वेळ लागणार नाही आहे. आणि आपलं दूध ऑलरेडी गार आहे, त्यामध्ये काही आईस क्यूब घालायचे आहे आणि काही आंब्याचे पद्धतीने आपला मँगो शेक रेडी झालेला आहे. लुक ॲट दिस गाइस. ओ माय गॉड, वाव. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि खूप इझी आहे, काही जास्ती एफर्ट्स लागणार नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय.